कधी आलीस? आला आहे प्लॅन मध्ये चेंज. मी घरी जात नाहीये. हॅलो, तर कसे आहात सगळे? मी आहे आयुष्का. तुम्ही तर मला ओळखतच असाल. हो, मी आहे रसिकाची मुलगी. तर मग माझा आज व्लॉग काढायचं रिझन पण वेगळं आहे आणि माझ मम्मा सुद्धा व्लॉग मध्ये दिसत नाहीये. आहे माझं चुंटूर पुंटूर. तर मी आज जात आहे नेल्स एक्सटेन्शन करायला. आणि आज मी नेल एक्सटेन्शन करायला कोणाकडे जाते हे जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्कीच व्लॉग कंटिन्यू करा. आणि आता माझी बहीण आली आहे कनिष्का, तर तिला पण आता मला कॉलेजला सोडायचे. त्यानंतर मी पुढे कंटिन्यू तुम्हाला तो नेल्सचा व्लॉग दाखवेल. आली आहे कनुडी, ती आता चालली आहे. कॉलेज माझं उद्यापासून. कनिष्काचं उद्यापासून कॉलेज आहे. आज तिचं होतं ट्रेडिशनल डे आणि मॅडम गेला क्या नाहीये का आमच्या नाकात आहे गिद्दू. आले तर कनिष्का कॅमेरा पकडून जातोय. पहिले तर ही मला द्वारकेला सोडणार आहे कारण मला तिकडून बस घ्यायची कॉलेजला जाण्यासाठी. त्याच्यानंतर ती जाणार आहे नेल एक्सटेन्शन्स करायला. सो बघू आता पुढे. तर मी सांगते की गाडीला ब्रेक पण नाही आहे. ब्रेक चालत नाही लागतोय. स्लो ब्रेक म्हणजे इमर्जन्सी ब्रेक अजिबात लावू शकत. हॅलो, तर आता मी पोचले आहे जिकडे मी नेल एक्सटेन्शन करायला आली आहे. तिथे मी आता पोचली आहे. तुम्हाला लवकरच कळेल तर मी कोणाकडे आली आहे नेल एक्सटेन्शन्स करायला. तर चला तुम्ही माझ्यासोबत. तर तुम्ही चला आता माझ्यासोबत. तुम्ही बघा मी कोणाकडे चालले एक्सटेन्शन्स करायला. चलो. साक्षी मासी, कधी आलीस? आले आहे संस्कृती थोरातकडे. तुम्ही तिला ओळखतातच सगळे. आता आली आहे चंचूकडे. आता तिला आम्ही घरात चंचू बोलतो आणि बाय रिलेशन ती माझी मासी आहे. पण मी आयुष्कापेक्षा लहान आहे त्यामुळे आयुष्का मला म्हणजे नावानेच हाक मारते. आम्ही फ्रेंड सारखे आहे. आम्ही मावशी कमी आणि फ्रेंड जास्त आहे. तेच. आणि साक्षी मासी कुठे गेली? तर साक्षी मासी येते फ्रेम मध्ये येते. आणि ही आहे साक्षी मासी, जे की आयुष्काची मी मावशी लागते पण ती माझ्या लग्नात नाहीये. ह्या गोष्टीचं मला जास्त दुःख आहे त्या गोष्टीचं. आणि हीच ती मासी जिच्या मागे 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 मी फिरायची शेपूट सारखी. ती दोन वेण्या घालून पळायची. म्हणजे आयुष्काला इतकं आनंद दिवाळी कसं आयुष्काची दिवाळी म्हणजे जेवण बिवण आयुष्काचं एकदम हे राहायचं. अशी देवासारखी वाढत बघायची. साक्षी मासी एकदम घरचे सांगायचे ते साक्षी आणि लहानपण खूप भारी होतं. माझ्याकडे माहिती कोणती व्हिडिओ आहे? तू दोन वेण्यांमध्ये फिरते, तू चेअर मध्ये घुसते, मी पण तुझ्या मागे मागे चेअर मध्ये येते. आणि ही जी मुलगी आहे ना, ही एकदा मला पाठीत जोरात चावली होती. चांगलीच चावली होती मला. आमचे पण बरेच असे जुन्या खूप आठवणी. माझ्याकडे ती स्वीटी मासीच्या लग्नाची व्हिडिओ, आपण तिघी त्या बँडवर नाचतोय, जो वाजतो ना देव मांडवचा. आपलं एकदम म्हणजे असं म्हणजे जरी तुम्ही मासी आहे, सेम एज येतो. आपला एक वेगळा बॉन्ड होता. पण जो तो आता त्याच्या कामात हीच ती दोन शेंड्यात फिरणारी मासी आता माझी लग्न करते. या गोष्टीचं मला ठीक आहे. तुम्ही आता याला नाही यायला काय म्हणता लग्नाला नाही पण तुम्ही एंगेजमेंटला येऊ शकता. मला या गोष्टीचा आनंद पण होतो. पण असं वाटतं यार की माझ्या मासीचं म्हणजे बाकी मासी कशा मासी होत्या. लहान असतानाच बघितलंय ना म्हणजे तू एक्झॅक्टली तेच. पण असं आता कसं थोड्या दिवसांनी आम्हाला पण जावं येते. मुलगी मोठी झाली. अरे बापरे, त्याला अजून 5-6 वर्ष आहेत. जावं येतील मग आम्ही पण असे दिसले पाहिजे. सासूबाया अँगल कुठे सासूबाईचा? हो आई द ब्लॉग. एक तर तुझी मावशी इतकी तरुण आहे म्हणजे की ती तुझ्यापेक्षा जास्त लहान आहे. सबू तर त्याच्यामुळे तिचं तर तुझं लग्न झालं तिला जास्त वाईट वाटेल की ती लवकर सासू होईल.
तेच ना. जाऊ दे, आम्ही नातू पण लवकर बघू. अरे बापरे, अरे बापरे. कट कट. समूह ही पण आहे माझी मासी, छोटी मासी. छोटी मासी, माझी सगळ्यात छोटी मासी आहे. परत कधी येणार आहे? 2-3 दिवसात. कपडे घेतले का समीक्षा? का मेन अभ्यासाच्या वस्तू घेतल्या का, ते महत्वाचं जास्त. कोणत्या स्टँडर्डला समूह आता? 7th आहे समीक्षा. सोनी मासी इथे गेली ना कोल्हापूरला. हो, कोल्हापूरला येते. आजचा ब्लॉग छान झाला गिशीच्या बांधवड्यांचा. बघितलास का तू? हो. मासी चालली आहे आता सुरगाणा, नाशिक सुरगाणा अपडाऊन. जर्नी चालू आहे दर वीक मध्ये येते मी. आता आपण भेटू एंगेजमेंटला एंगेजमेंटला ये. पक्का. 2-3 दिवस असेल ना. आता गुरुवार आहे ना, तर तुला सॅटर्डे संडे सुट्टी असेल तर मग तू तसंच काहीतरी संडेला जा. तसंच आधीच. बाबा बसवावं लागेल. मला डान्स डिसाईड करायचा आहे, मला कॉस्ट्युम डिसाईड करायचंय, मला मेहंदी काढायची. मेन म्हणजे मेहंदी काढायची मेन म्हणजे मला. ठीक आहे, चालेल. चल बाय बाय. चल बाय. आता चंचू नेल्सची डिझाईन शोधते आहे, कोणती करायची, कशी करायची. कारण लास्ट टाइम कॅट आय झालेत माझे. काहीतरी वेगळं ती शोधते. काहीतरी युनिक करूया. काहीतरी युनिक करूया, म्हणजे वाटलं पाहिजे काहीतरी वेगळं करून आली आहे ही. हे असंही काहीतरी पॅटर्न छान वाटेल. हा, तर आता आम्ही करतोय मार्बल इफेक्ट. ह्या पॅटर्न मध्ये, या पॅटर्न मध्ये थोडंसं करतोय. कारण लेट्स सी, बघू कसं टर्न आउट होतंय. रिझल्ट दाखवतो आम्ही तुम्हाला. आता सगळ्या गोष्टींचं फ्युजन करतो नेल्स मध्ये. हा मार्बल इफेक्ट खूपच सुंदर आला. मार्बल इफेक्ट आता ती कॅट आय इफेक्ट देते नेल्सला. आम्ही बसलो होतो 5 वाजता करायला, आता झाले संध्याकाळचे 7. नाही, आता मध्ये मध्ये आपला ब्रेक पण खूप झाला. हा, टी ब्रेक. मग साक्षी वाशी जातात ना एक वेगळा ब्रेक. ती गेली घरी. ती तर परमनंट मेंबर झाली नाशिक सुरगाणा. थोड्या दिवसांनी मी पण होईल. हा, थोड्या दिवसांनी तू पण, तुझा पण नंबर आहे त्यात. हो. तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटतोय. हे बघा, कॅट आय इफेक्ट. असा इफेक्ट होईल. खूपच सुंदर दिसतं. असं वाटतं वॉटर ड्रॉपलेट पडतात. आता ती रिंग फिंगरवर बो काढते. काहीतरी फंकी पाहिजे ना यार. तेच काय सेम सेम. हा, बघा बो. माझे नेल्स आता झाले आहेत. खूपच सुंदर, खूप छान नेल्स केलेत. फुल एक्सपेरिमेंट केलंय. खूप जास्त एक्सपेरिमेंट केले. सगळं ट्राय करून बघत होतो. जे छान वाटलं ते आम्ही ठेवले त्याच्यावर. आणि खूप छान वाटतंय. खूप छान वाटतं. असं न्यू इयर पार्टी वाइब्स देत आहेत ते. त्यात मार्बल आर्ट पण केलंय, कॅटाय पण केलंय, प्लस बो पण काढलाय.
तर त्याने अजून काहीतरी छान लुक आलाय. प्लस कलर पण आम्ही रेडी केलाय तो वेगळा काहीतरी. हा कलर नव्हता, तिने हा कलर रेडी केलेला आहे. छान खूपच मस्त वाटतायत. बघा माझी नेल्स आता झाली आहे. येस. वेगवेगळं आम्ही काहीतरी ट्राय करून खूप Experiment सुंदर केलेत खूप. एक्सपेरिमेंट आलाय. ते फोटो व्हिडिओ पेक्षा रिअलिटी मध्ये खूप छान दिसत आहे. आणि ना रात्रीच्या वेळेला थोडंसं अंधारामुळे पण ब्लर होतं. तसे तर मी सकाळी असं मॉर्निंग असं व्ह्यू नाही का विंडोच्या इकडनं काढतात हो तसं असं. बिहाइंड नेल आर्टिस्ट नाही. परत ते तर सगळं मागे लावणार. हा टेबल परत ती आता अरेंज करणार. याला तुम्ही काय बोलतात ग? कशाला? हे जे पोर्टफोलिओ टाईप असतात ते. पोर्टफोलिओ. हा आता माझ्याला संस्कृतीचा वर्ष झालं याला. हा संस्कृतीचा पोर्टफोलिओ. ही संस्कृत हा मला फ्लॅशलाईट चालू झाली. ही संस्कृतीची मेहनत. चंचलची मेहनत. आज चंचलची आमच्यासाठी चंचल आहे, लोकांसाठी तर संस्कृती आहेस ना तू. ते चंचल ओळखणार नाही तर मी बोलली मी चंचूकडे चालली आहे. ते तर आहे. नाही पण हे बघा ती लहान मुलांचे प्रेसॉन सुद्धा बनवते. संस्कृतीच्या चॅनलपेक्षा याच चॅनलवर तुम्हाला संस्कृतीचा जास्त टूर भेटला नाही स्टुडिओचा. हे कसले क्यूट आहे हे. मस्त आहे. आणि हे फ्रेंच टीप आहे ना. हा. मला पण थोडं थोडं नॉलेज यायला लागले याच्यासोबत ते राहून. अजून तू करून करून आहे ना तुला अजून नॉलेज हे तू याला नवरात्रीला घालतो. नवरात्री. येल्लो डेचे माझी होते. सूटचे ते. येल्लो डेचे होते. आला आहे प्लॅन मध्ये चेंज. हो. मी घरी जात नाहीये येस. आता आम्ही गर्ल्स नाईट आउट. नाईट आउट आहे आमच्या दोघींची आज. फर्स्ट टाइम आमची नाईट आउट आहे. नाही याच्या आधी पण झाली आपली. कधी तू एकदा आली होती बघ आपण बॅकवॉटर्सला गेलो होतो. नाईट आउट ग. नाही नाईट आउट नाही झाली. नाईट इन झाली. आता आज आमची होणार नाईट आउट. तर तुम्ही छान प्लॅन झाला आमचा. बघूया पुढे काय इन्स्टंट होतं. प्लॅन झालाय. चला. आता आम्ही आलोय पाणीपुरी खायला. कशी आहे? छान आहे. तर आम्ही आलोय जयशंकरवाल्याकडे पाणीपुरी खायला. फेमस आहे ही पंचवटीतली. आईला म्हटलं आपण ट्राय करूया. रगडा पाणीपुरी जी मुंबईत मिळते तिथे टेस्ट केली. कसं वाटते? छान वाटली छान वाटलं. आमच्या पंचवटीतली. त्यात माझी गोड पाणीपुरी. हां आयुष्काचं तोंड आलंय त्याच्यामुळे ती काय म्हणता गोड खाते. आज आमचे खूप सारे प्लॅन्स आहेत. हा हे ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच हळूहळू ना. तर आता एन्जॉय करूया पाणीपुरी मग तुम्हाला भेटू. तर भेटूया. आम्ही आलो आहोत सँडविच खायला. चंचू मला घेऊन आली आहे. कोणते सँडविच? हे श्रीराम म्हणून सँडविच आहे. खूप सुंदर आहे. पंचवटीचं फेमस आहे. खूप गर्दी पण आहे इथे. बघू हाईप वरती आहे का त्याची. नाही हाईप तर आहेच बट आहे टेस्टला पण खूप सुंदर आहे ते. तुला सांगू का तू फूड ब्लॉगर बनू शकते चंचू. मी खरंच बनवू शकते. तुला स्कोप आहे फूड ब्लॉगर बनणे. खरंच मला पण वाटतं करावं फूड ब्लॉगिंग. हा इच्छा आहे पण टाईम नाही. मग एक फूड ब्लॉगर पण नॉर्मल ब्लॉगर पण नेल आर्टिस्ट पण ऑल इन वन. फक्त मेहंदी मेहंदी पण येते तशी. मेहंदी पण काढते. येते तुला. हो आत्या त्यांच्या हातावर किती वेळेस हातावर काढली. आठव अजय मामाच्या लग्न पण तुझ्या हातावर काढली ती मेहंदी. हा आठवलं. सँडविच आल्यावर रिटर्न चॉकलेट सँडविच आम्ही फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. बघूया कसं टेस्ट करतोय. आमचा आता नेक्स्ट प्लॅन आहे. येस आमचा नेक्स्ट प्लॅन आहे मूवीला जायचा. आणि आम्ही चाललोय मूवीला. आमचा 9:30चा शो आहे. आणि आता वाजलेत 9. आम्ही आता पोचतो. थंडी आहे. चलो आता जाऊया धुरंधर मूवी बघायला. जेव्हा आता मूवी थिएटरमधून जायची वेळ आली तेव्हा चाललोय आता आम्ही. चलो आलो आहोत मूवीला. स्क्रीन 3 मध्ये आहे आमची मूवी. तर चलो मी अँड माय मासी. आता आपली मूवी आहे स्क्रीन 3 मध्ये. आय गेस मूवी चालू झाली असणार आहे. 9:30 नाही ना थोडंसं ते पहिले. हा ते स्टार्टिंगला काइंड ऑफ तसं. लेट्स सी. चलो अब हम जाएंगे मूवी देखने. अजून स्टार्ट नाही झाली आहे मूवी. ये फिल्म वास्तविक
आता आमचा मूवी बघून झालाय. माझा आवाज पण बसलाय. खूपच छान मूवी आहे. मूवी आहे, तुम्ही पण बघायला या खरंच. त्याचा पार्ट 2 पण येणार आहे. आणि आता वाजले रात्रीचे 1 वाजता मूवी संपलेला आहे. 9:30चा शो होता, 1 वाजता संपला. तर अशा प्रकारे आता आम्ही जातो आहे घरी. नाशिकला आहे खूपच थंडी. मला मनालीचा फिलिंग येतोय. मनालीचा फिलिंग येते. तो चलो अब हम जाते हैं. मॉर्निंग. आता झाली आहे सकाळ. काल रात्री काही शूट घेतला नाही मूवी संपल्यावर, कारण आम्हाला खूप लेट झाला. आम्ही लेट झोपलो आणि आता लेट उठलो आहे. तर चंचूने आता माझ्यासाठी ढोकळा बनवला आहे. मी तुम्हाला दाखवतेच आणि टेस्ट करून पण सांगते. म्हणजे चंचू जेवण खूपच छान बनवते, तो काय प्रश्नच नाही आहे. तर चला आता आपण तिने बनवलेला डोसा आणि ढोकळा खाऊया. तिने केला आहे ढोकळा. तो कसा झालाय टेस्टला काय माहिती नाही, तू आंघोळीला गेले तर मी सांगितलं चंचू तर सगळंच छान बनवते, पण आता आपण ढोकळा टेस्ट करून बघूया तिची. कसा झालाय. कारण मम्मी खूप छान बनवते, मी कधी बनवत नाही, खूप रेअर एखाद्या वेळेस. तू एकदा काय बनवलं होतं मी खाल्लं होतं, मला आता आठवत नाही. बिर्याणी केली होती का तुम्ही असताना एकदा? हो बिर्याणी नाही बिर्याणी. हो बिर्याणी केली होती. हो एकदा केली होतीस तू. एकदा तू आले त्या उडदाचं वरण तुला खूप आवडलं साक्षीबाईंनी केलं होतं. हा, साक्षी बसीने केलेलं. आणि अजून काय होतं ग? कसे झाले आम्ही तुला टेस्ट करून सांगते. अजून काय होतं मला आता आठवत नाही. तू केलं होतंस, काय केलं आठवत नाही यार मला. तुझ्या हातचं फ्राईड राईस जो एवढा फेमस झालाय, वर्ल्ड फेमस झालेला. अजून सुद्धा बरेच लोक मागतात माझ्याकडे रेसिपी, काही रेसिपी दाखवतात. तू दाखवलीस ना रेसिपी. आता हे बघून बोलतील ताईनं सगळं ढोकळ्याची रेसिपी सांगा. आहे ना, देणार आहे का मी सोने लवकरच सुरगाणा गेल्यावर इथे मी त्या घरी जाऊ. कारण आता ज्या मेन ढोकळ्याच्या मालकीण आहेत त्या सुरगाणामध्ये आहेत. आणि इकडे तारक मेहता कंटिन्यू चालतोच. मस्त व्ह्यू आहे इकडे. किचन मध्ये जेवण बनवा, समोर इकडे ढोकळा झाला आहे रेडी. आता मी टेस्ट करून सांगते माझ्या मासीने कसं बनवला ढोकळा. करते मी तुम्हाला कालच्याच अवतारामध्ये दिसत असणार आहे, कारण माझा इथे थांबायचा प्लॅन नव्हता. अचानक प्लॅन ठरला म्हणून मी त्याच कपड्यांमध्ये आहे. तुला मुली नाही आवडत? आता एवढं काय नाही. ढोकळे खूप सुंदर झालेत, खूपच सुंदर आहे. तर मग मी आता आले चंचूकडून रेडी, थोडंसं फ्रेश वगैरे झाले. तर तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तुम्हाला तर कळालंच असेल, साक्षी आणि चंचू या माझ्या मासी आहे आणि माझ्या मम्माच्या त्या बहिणी आहेत. तोपर्यंत बाय बाय.